असं वाटतंय तुला तुझा पेपर आहे? काय नाही, एकदम रिलॅक्स मजेमध्ये. आपला शुभम भाई म्हणतोय पेपरचा एवढा लोड घ्यायचा नाही, रिलॅक्स मध्ये लिहायचं. तर असं मधून कुठं आधीपासून बाकी राहू. तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला जायचं 10वीच्या बोर्डच्या पेपरला. माझे नाही हो, माझे तर झाले 12वीचे. हे टाबरांचे आहेत, त्यांना घेऊन जायचे. तर गाडीमध्ये पेट्रोल वगैरे टाकले, निघालो मित्रांनो. तिथं पोहोचलो. तिथं जायला एंट्री बघा कशी, अशी जाळीमधून जावं लागतंय. तर त्याच्यानंतर इकडं प्रज्वल भाई पुढे आलोय. प्रज्वल भाई म्हणतो मी आता अभ्यास करतो. म्हणलं आता नसतं होत, ते वर्षभर करावं लागतं. वर्षभर काय केलं. त्याच्यानंतर इकडे आलो मित्रांनो. हा भाऊ भेटला होता आपल्याला. मला म्हणत होता तुझे ब्लॉग बघतो. अरे भाई म्हणलं धन्यवाद, रोज बघायचा. त्याच्यानंतर आपल्या शुभम भाऊचा इंटरव्ह्यू घेतला मी. असं ओके मध्ये इंटरव्ह्यू घेतला. ते स्टार्टिंगला बघितलंच असाल मित्रांनो तुम्ही. त्याच्यानंतर त्यांना पेपरला सोडलं मित्रांनो. गाडी वगैरे काढली माझी, तिथून निघालो मी. म्हणलं इकडं गावात जावं, थोडं माझं आधार कार्डचं काम होतं, तिकडं करून यावं. तिथं गेलो मित्रांनो. ते मामा म्हणले सोमवारी या, म्हणजे पुढच्या पेपरवर गेला. म्हणलं जमला आता. त्याच्यानंतर तिथून गेलो मित्रांनो पुढं. म्हणलं गाडी धुवून घ्या, आज गाडी लई खराब झाली. आलोय, आपल्याकडे टाइम आहे, धुवून घ्यावा. त्याच्यानंतर मित्रांनो गाडी धुवून झाल्यानंतर परत आलं. आपलं शीट पण लई फाटलंय गाडीचे. म्हणलं शीट टाकून घ्यावं. म्हणलं खर्चामध्ये लईच खर्च झालाय. त्याच्यानंतर शीट वगैरे बघा भाईने एकदम ओके मध्ये बसून घेतलंय. तुम्हाला जर बसवायचं असेल तर यांच्याकडे येऊ शकता. त्याच्यानंतर मित्रांनो बाटली वगैरे घेतली, निघालोय घराकडे. भेटू पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद.